बऱ्याच दिवसापासून किंवा एक आपलं जे भगवान देवस्थान आहे किंवा मूळ विष्णूचा मूळ अवतार आणि भगवंताचं स्थान, त्याच्यानंतर दशावतार झालेले, ही एक सगळी जी पार्श्वभूमी आपली जुनी इतिहासकालीन आहे आणि त्याचे संदर्भ पण आपल्याला या ठिकाणी आपल्या उत्तरेश्वर मंदिरामध्ये भगवान देवस्थानच्या परिसरामध्ये आपल्याला उपलब्ध होता. तर भगवान देवस्थान परिसरामध्ये आम्ही सगळ्यात जुन्या जाणत्या मंडळींना ऐकून आहे की त्या ठिकाणी कुठं जरी पाया खोदला सगळी वाळूच वाळू लागते, कमीत कमी 70-80 फुटावर. आणि जुनी जी काही ही पार्श्वभूमी आहे आपल्या भगवान देवस्थानची किंवा या बार्शीची, या ठिकाणी या भगवान नगरीमध्ये अमृषी राजांचं स्थान होतं. अमृषी राजा हे भगवंताचे भक्त होते आणि त्यांनी एक व्रत केलेलं होतं एकादश आणि द्वादशीचं. ही द्वादशीचं व्रत त्यांचं एवढं पुण्य झालं होतं की ती व्रत मोडण्याकरता या ठिकाणी दुर्वासू ऋषी आले होते आणि ते व्रत मोडण्याकरता जात असताना पुष्पवती नदी दुतर्फा वाहत होती आणि त्या पुरामुळे त्यांना ती नदी ओलांडता येत नव्हती आणि त्यांना व्रत मोडायचं राहून गेलं होतं. त्यामुळे त्यांनी पुष्पवती नदीला शाप दिला आणि तू पालती होऊन तुला लिंडीचा दर्जा मिळेल अशा पद्धतीचं शाप दिलेलं होतं. परंतु योगायोगानं आज दोन्ही बाजू या ठिकाणी आपण भगवान देवस्थानची सगळी सेवा करत असताना सर्व बार्शीकरांच्या आशीर्वादानं या ठिकाणी योगायोगानं माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भगवान देवस्थानमध्ये आले. त्यांनी दर्शन घेतलं. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आता 2 वेळेस आलेत. आणखीनही एक 15-20 दिवसांनी बार्शीमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. आपल्या उपसा सिंचनचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे आणि आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याचं पण उद्घाटन होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना परत एकदा ते भगवान देवस्थानमध्ये येणार. त्यांच्या सूचनेप्रमाणेच डीपीडीसीच्या माध्यमातून आपला तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर झालेला आहे. 380 कोटीचा आपण आराखडा डीपीडीसीत मंजूर करून शासनाकडे सादर केलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी भगवान देवस्थानच्या आपण करत असताना, भगवान महोत्सव करत असताना किंवा मूळ आपल्या भगवंताचं जे महत्व आहे ते सर्व ठिकाणी आता जात असताना ज्यावेळेस सगळा अभ्यास केला आणि मी आदरणीय बुडुकदादा, आमचे नाना सुरवशे, डॉक्टर यादव साहेब, मुकुंदराव कुलकर्णी, सोमानी, ह्या सर्व मंडळी जी ट्रस्टी आहेत ह्यांच्या सानिध्यामध्ये येत असताना किंवा बोधले महाराजांच्या ज्या संगतीत येत असताना सगळ्या ज्या घटनाक्रम आहे हा सातत्यानं आता येणार कुलकर्णींकडनं सुद्धा मी माहिती घेतली किंवा अनेक जुन्या जाणत्या मंडळींकडनं माहिती घेतली की माझ्या ज्यावेळेस कानावरती माहिती आली की मूळ ही लिंडी नाला नसून किंवा घोरवाडा नसून ही पुष्पवती नदीच आहे, असं सगळ्यात जुन्या मंडळींकडनं. आणि योगायोग या ठिकाणी डीपीडीसीच्या माध्यमातून आपण 30 लाख रुपयाचा निधी जलसंधारण खात्याला उपलब्ध करून दिला. ह्याचं पूर्ण सर्वेक्षण झालं आणि तुळजापूर रोडवरून हा वडा वाहतो. परंतु हा जो कासरवाडीवरनं हा घोरवाडा म्हणला जातो, हा घोरवाडा नसून जी मूळ आपल्या मल्लिकार्जुन मंदिर, छत्रपती संभाजी महाराज सभागृह, त्यानंतर पाठीमागून भगवान देवस्थानच्या पुढून जो हा नाला जातो, नंतर आपल्या कदम यांच्या हॉटेलजवळ निघून असाच तो या ठिकाणी या कासरवाडी रोडपर्यंत येतो. तर ह्याच्या बाबतीत जी मला माहिती मिळते आपल्या जुन्या जाणत्या मंडळीकडनं, ही पुष्पवती नदी आहे असं सगळ्यांचं मत येत आहे. तर दोन्ही बाजूनं या ठिकाणी मला बार्शीकरांची सेवा करण्याची संधी मिळते. एकतर भगवंताचा भक्त म्हणून पुष्पवती नदी आपण या ठिकाणी जवळपास याचं पात्र, या घोरवाडा आज जो म्हणतो आपण, याचं पात्र 50 ते 60 मीटर आहे. परंतु दोन्ही बाजूनं दुतर्फा बाबळी वगैरे आलेले आहेत. सगळं सर्वेक्षण झालेलं आहे. एक बंधारा आपण श्रीपत पिंपरीला मंजूर केलेला आहे 1,80,00,000 रुपयाचा. त्यालाही आणखी 50-60 लाख रुपये लागतात, ते उपलब्ध करून देतोय. आणि नव्यानं 8 बंधाऱ्याचं आपलं सर्वेक्षण झालेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास किमान एक 2.5 ते 3 कोटी रुपयाचं एका बंधाऱ्याचं अंदाजपत्र होईल. साधारण 30 कोटी रुपये आपल्याला सगळ्या बंधाऱ्याला लागतील. त्याची निधीची तरतूद माननीय साहेबांना मी फडणवीस साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे. निधीची कुठली आपल्याला अडचणी येणार नाही. त्याचबरोबर हा जो आपल्याला आताचा आपला घोरवाडा आहे, हा जो सरळीकरण खोलीकरण करायचं आहे, त्याला 50 लाख रुपये आपण जलसंधारण खात्याच्या माध्यमातून आता आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्याचबरोबर त्याच्या निविदाही मंजुरी मिळालेली, प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि त्याची आपण निविदा प्रक्रिया वगैरे पूर्ण करून त्याही कामाला सुरुवात करतो. त्याचबरोबर आणखीन चंद्रकांतदादांच्या कानावरती हा सगळा विषय घातला. दादा आणखीनही 2.5 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देतो म्हणालेले.
पडलेले आहेत आणि जे कमी पडतात पैसे ते जवळपास 7-8 कोटी रुपये आणखी कमी पडतील. आणि एवढे जरी पैसे 10-11 कोटी रुपये उपलब्ध झाले तरी देखील या ठिकाणी कुठली अडचणी येणार नाही. या दृष्टिकोनातून जेवढेही बार्शी तालुक्यामध्ये जेसीबी आणि पोकलेनवाले त्या सगळ्या माझ्या बांधवांना मी विनंती करणार आहे, त्यांच्या इतर कामकाजामध्ये माझी सातत्यानं त्यांना मदत असेल. ज्यावेळेस त्यांच्या मशिनरी रिकाम्या राहतील त्यावेळेस आम्ही डिझेलची व्यवस्था करू. आणि आम्ही डिझेल ज्या पद्धतीनं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आम्ही माननीय फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना ही योजना अत्यंत लोक चळवळ म्हणून अंमलात आलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जलयुक्त शिवारची जशी चळवळ उभा केली तीच चळवळ या ठिकाणी उभा करून या ठिकाणी डिझेल उपलब्ध करून देऊ. त्या सर्व बांधवांनी या ठिकाणी महिन्यातनं किमान 4-5 दिवस मशिनी आम्हाला उपलब्ध करून द्यायच्या. त्यावेळेस सुद्धा मला सहकार्य केलं होतं आणि मला पूर्ण खात्री आहे की मी शब्द टाकला तर कोणी नाही म्हणणार नाही. आणि अशा रीतीनं आम्ही लवकरात लवकर माननीय तहसीलदार साहेब मोजणी खात्याचे तहसीलदार शेख साहेब, मोजणी खात्याचे आपले शेख मुन्ना अधिकारी TLR यांना पत्र देतील. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं या ठिकाणची संपूर्ण 14 किलोमीटरचा हा परिसर आहे. आपल्या तुळजापूर रोडवरून जर माप टाकलं तर जवळपास आपल्या बोहीचं आणि तांदुळवाडीचा जो बार्शी आणि माड्याचा जो शिव आहे आणि जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरपर्यंत अंदाजे 14 किलोमीटरचा परिसर आहे. हा सगळा मोजून त्या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही. कुणाचंही 1 फूट क्षेत्र सरकार ॲक्वायर करणार नाही किंवा ताब्यात घेणार नाही. मूळ जी शासनाचा जो आत्ता वडा मानला जातो हा वडा पूर्ण सरळीकरण करून बाबळी सगळ्या काढून त्याचं खुलीकरण करून या ठिकाणी बंधारे आपल्याला करायच्यात. आणि बंधारे केल्यानंतर याच्यामध्ये दुहेरी विषय येणार आहे. एक तर पुष्पावती नदी पुनर्जीवित झाली त्याचा एक मनापासून आनंद होईल, भगवंताची सेवा घडल. आणि दुसरा जो भगवंत म्हणून या ठिकाणचा शेतकरी बळीराजे आहे त्या दुसऱ्या भगवंताची पण सेवा जे अन्नदाता आहे की ज्याच्या जीवावरती आपण सगळेजण जीवन जगतो सगळेजण, अशा या शेतकरी बळीराजाची सुद्धा सेवा करण्याची या ठिकाणी या निमित्तानं माझ्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधीला या ठिकाणी संधी मिळते. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की ज्यावेळेस ही 9 बंधारे होतील आणि एवढी स्वच्छता होईल आणि 50 ते 60 मीटरचं क्षेत्र ज्यावेळेस असं ओपन होईल त्यावेळेस कमीत कमी 8 ते 10 हजार एकर जमीन या ठिकाणी 12 महिने बागायत होणार आहे. आणि मूळ पाऊस पडल्यानंतर बंधारे भरतीलच, परंतु सुदैवानं माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 700 कोटीची आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. युद्ध पातळीवरती काम चालू आहे. त्याचं जे पूजन आहे ते येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये साहेब आल्यानंतर होईलच. परंतु येणाऱ्या डिसेंबरच्या आत 12,550 हेक्टर क्षेत्र वलिताखाली येणार आहे अशा पद्धतीचे युद्ध पातळीवरती ते काम चालू आहे. आणि आता सुद्धा आपण आपल्या गावतळ्यामध्ये उजनीचं पाणी सोडलेलं आहे आणि गावतळ्यात पाणी सोडल्यानंतर जे गावतळ्याचा सांडवा सुटतो त्या सांडव्याच्या माध्यमातून हा पूर्ण घोरवडा भरणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे पावसाळा झाल्यानंतर जानेवारीपर्यंत कुठल्या अडचण बंधाऱ्याला असणार नाही. आणि जवळपास 4 पाळ्या उजनीच्या आपल्या बार्शीला मिळणार आहेत आणि 4 पाळ्याच्या माध्यमातून 12 महिने हे पात्र आपल्याला पूर्ण सगळे बंधारे भरलेले असतील. कोणी पर्क्युलेशननं पाणी सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला जाईल, बोरला जाईल, कोणी उचल पाणी म्हणून पाईपलाईन करून पाणी घेऊन जाईल. आणि मी सांगतो त्याप्रमाणे माझा एक ढोबळ अंदाज आहे शेतकरी म्हणून 8 ते 10 हजार एकर जमीन या पूर्ण 14 किलोमीटरच्या पट्ट्यामधली पूर्णपणे भिजणार आहे. आणि हे काम करत असताना माझ्या शेतकरी बांधवाला नम्रतेची विनंती राहणार आहे, कुणावरती अन्याय होणार नाही. सर्वांनी या कामाकरता सहकार्य करावं आणि पूर्ण 12 महिने बागायत क्षेत्र करावं. मग केळी लावा, चक्कू लावा, द्राक्षे लावा, ऊस लावा, मोठं उत्पादन घ्या, तुमची भरभराटी होऊ द्या आणि भगवंताचा आपल्याला पूर्णपणे आशीर्वाद या कामाकरता मिळणार आहे. कुठेही अडचणी येऊ नये एवढी भगवंतांनी मी प्रार्थना करतो.